कर्मवीर मामांचा जन्म 4 फेब्रुवारी 1903 रोजी गोविंदराव व मुक्ताबाई या विठ्ठल भक्त पतिपत्नींच्या पोटी झाला. हे गोविंदराव अत्यंत शिस्तप्रिय होते. पंढरी आलास का? वैजी. पंढरी, आमची सुभान्या सासरी गेल्यापासनं आमच्या बाबूच्या उन्हाडक्या लईच वाढल्यात. त्याचं काय, आपल्या सुभद्रा अक्कावर लई जीव आहे त्याचा. कायम दोघं संगतीनं फिरायची. ती सासरी गेल्यापासनं एकटेपणा वाटत असल म्हणून तो उन्हाडक्या करतोय. असं करतो, त्याला शाळेतच डांबून टाकतो. म्हणजे त्याच्या उन्हाडक्या बी कमी होतील आणि आमच्या जीवाचा घोळ बी. होय. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अशा रीतीने मामांना शाळेत पाठवण्यात आलं. चाऱ्याच्या या शाळेत मामांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला. हातात पाटी पेन्सिल आली आणि मामांना शिकण्याचं वेड लागलं. 1ली ते 3रीची वर्ष हा हा म्हणता संपली. मामा आता 13 वर्षाचे झाले होते. आता त्यांना वेध लागले ते बार्शीला जाऊन शिकण्याचे. पण भीती होती, वडील परवानगी देतील का? त्यांनी आपल्या आईला मध्यस्थी केलं. म्या काय म्हणत होते, नाही म्हणजे बाबू म्हणत होता त्याला शिकायचं आहे म्हण पुढं बार्शीला जाऊन. 3 बुकं झाली नव, पोटापुरतं भरपूर झालं की म्हणावं शिक्षण. आपली शेती हाय, त्यात लक्ष घाल म्हणावं. अगं तो जर नाही शिकला तर आपली पिढी जात पाटीलकी आहे, ती काय कुठं जात नाही. पोरग्याचा हट्ट हाय पुढे शिकायचं. बार्शीला आपलं पाहुणे आहेत की, तिथं जमल बघा, राहील तो तिथं. आणि काही लागलं तर ज्वारी मिरची आपण पाठवून देऊ का इकडनं. पोरग्याचा हट्ट हाय, जाऊ देत याला, नाही म्हणू नगसा. आपण त्या पाहुण्याकडनं हुंडा घेतला नाही त्या पंढरीच्या लग्नात. त्या हुंड्याच्या पैशात पोराच्या शिक्षणाचा खर्च निघाल. शनिवारच्या बाजाराला जाणार आहे तेव्हा विचारून बघतो पाहुण्याला काय म्हणतो ते. काय शिक्षणाचं खूळ डोक्यात घेतलंय कोणास ठाऊक. मामांच्या शिक्षणाला वडिलांनी कशी बशी परवानगी दिली. आपल्या पोराची इच्छा पूर्ण झाली म्हणून त्याची माऊली सुखावली. मला शिकायचंय हा एकच ध्यास घेऊन मामा बार्शीची वाट पार करत होते. मात्र त्या माऊलीचे डोळे लेकराच्या काळजीने पाणावले. आजवर कधीच तिचा बाबू तिला सोडून राहिला नव्हता. बाबू गेलेल्या वाटेकडे ती डोळे लावून होती, कारण त्याच वाटेनी तिचा बाबू परत येणार होता. शिकण्याचं वेळ उराशी घेऊन मामा बार्शीच्या मराठी शाळेत दाखल झाले. बे एके बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे एके बे, बे दुनी 4. गुरुजी, गुरुजी आत बसू? बे एके बे. बार्शीच्या शाळेत मामांना एक जीवाभावाचा मित्र भेटला.
संभाजी बारंगुळे, जो मामांसारखाच उशिरा शाळेत दाखल झाला होता. मामांच्या प्रत्येक अडचणीत संभाजी भावासारखा त्यांच्या मागे उभा राहत होता. त्यांनी मामांच्या पेहरावात व वागण्यात बदल घडवून आणला. मामा जगदाळे आणि संभाजी बारंगुळे यांची मैत्री जमली आणि ती शेवटपर्यंत टिकली. वडिलांनी शाळेत पाठवताना मामांना वह्या पुस्तकं अंथरूण पांघरून दिलं. पाहुण्याकडे राहण्याची व जेवणाची सोय झाली होती. तरीही शिक्षण मामांसाठी सोपं नव्हतं. कागद, पेन्सिल, शाई असा वर खर्च होताच. तो कसा भागवायचा? वडील काही पैसे द्यायला तयार नव्हते, तर मामा पाहुण्याकडे पैसे मागायला तयार नव्हते. अरे पण पाहुणा काय नाही म्हणतो का द्यायला? मी पाहुण्यांना वर खर्चाचे पैसे मागणार नाही. तुम्ही दिलं तर काय बिघडतं का? पाहुण्याकडे पैसे मागायला लावता. तुम्ही वारकऱ्यांना एकादशीच्या दिवशी शेंगाच्या पाट्या देता, गुळाची ढेकळं देता आणि मुलाच्या शिक्षणासाठी हाताकडता घेता आणि पाहुण्याकडे पैसे मागायला लावता. वार लई जीप चालायला लागली तुझी. पैसे काय मग खिशातून घेऊन फिरतो की काय? पुढच्या वक्ताला आलो की देईन. पांडुरंग पांडुरंग. उगीच त्रागा काय करून घेतोयस? मी आहे ना, निघेल काहीतरी मार्ग. चल, शाळेला जायला उशीर होतोय. चल. बाबूला म्हणावं बाज झाला आता शिक्षण. घरची शेतीवाडी आहे त्यात लक्ष घाल म्हणावं. अहो आता पोरगा मोठा झाला, त्याचं 2चा 4 हात करून द्यावं म्हणतो म्या. पण बाबू अजून शिकणार म्हणतोय. शिकून काय मामलेदार होणार आहे यो? तुकाराम ज्ञानेश्वरी वाचता येत आहे, हिशोब जमतोय, बाज झालं की एवढं. आता शिकायचं म्हणजे काय फुकट येतं काय शिक्षण? आणि पाहुण्याकडे पैसा बी मागत नाही. 7वी पर्यंत शिकला आता बाज झालं. त्याला म्हणावं आता शेतीवाडीत लक्ष घाल. अव पण लेकराची इच्छा आहे शिकायची, तर शिकू द्या की पुढं. अहो इथून पुढं इंग्रजी शिक्षण. पोरं इंग्रजी शिकत्यात आणि ख्रिस्ताव होत्यात. आपलं वारकरी घर पोरग ख्रिस्ताव झालं तर? अहो मांस मच्छी खायला लागलं तर? नको नको बाबा आपल्याला ते इंग्रजी शिक्षण. का नाही शिकायची इंग्रजी? ती तर ज्ञानभाषा. तिच्या शिक्षणाने तर माणसं शहाणी झाली. जगातल्या घडामोडींचं ज्ञान झालं. लोकहितवादी रानडे, लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी या शिक्षणानेच समाज सुधारणेचा आणि स्वातंत्र्याचा पाया रचला. इंग्रजी म्हणजे वाघिणीचं दूध. मी इंग्रजी शिकणार. मी लग्नाच्या आग्रहाला बळी पडणार नाही. मी पुढे शिकणारच. बाबू, असं वेड्यासारखं करू नकोस. अरे ज्या त्या गोष्टी त्या त्या वेळेला व्हायला पाहिजेत. आणि लग्न म्हणजे आयुष्यातला फार मोठा महत्वाचा टप्पा आहे बघ. तेव्हा आईचं आणि तात्यांचं ऐक आणि लग्नाला तयार हो. माझी शपथ आहे बघ तुला. अक्का
लक्ष्मी, आली आली. हे लक्ष्मी, हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. काय आणलंय? ओळख बघू काय असेल. चोळीचा खण असेल, नाहीतर लुगडं असेल रेशमी. नाही, हे बघ, ही पाटी, पेन्सिल आणि हे पुस्तक. पाटी पेन्सिल आणाय काय घरात काय बारकं पोर आहे वय? नाही ग, त्या बारक्या पोराच्या आधी त्याच्या आईला शहाणी करावी म्हणून हे आणलंय. आ बरंच हायस की, शानी करा मी काय येडी हाय वय? तसं नाही ग, मी तुला लिहायला वाचायला शिकवणार आहे. आवडेल ना तुला? नको ग बया, मला कुठं नोकरी करायची हाय? एवढं मॅट्रिक पास होऊन बी तुम्हाला नोकरी मिळणार, आणि मी शिकून काय करणार आहे? तसं नाही लक्ष्मी, शिक्षणानं जग विस्तारतं, नवीन नवीन माहिती कळते. अगं, महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं, पुढे सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्याचं कार्य केलं. अगं, क्रांतिसिंह नाना पाटलांनी बायकोला सुद्धा शिकवलं. त्यांनी तर पोथी वाचायला येईपर्यंत तिच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही. आम्हाला नाही बामनावानी पोती बिती वाचायची. उगाच पैसे वाया घालवलं. चांगली आईनाची चोळी आणायची तर पाटी पेन्सिल आणले घरात. काहीतरी डोकं म्हणावं शिकलेल्या माणसाचं. लक्ष्मी, कसा संसार करायचा यांच्या बरोबर? स्त्री द्यावी गुणवंती, सती गुंते आशा, या लागी कर्कशा पाठी लावी, तुका म्हणे मज प्रचित आली देवा, आणि ह्या लोकां काय सांगू. या संसारी जगात त्यांना जे जे अपेक्षित होतं ते त्यांच्यापासून हिरावून घेतलं जात होतं. मामांचं स्वतःचं शिक्षण तर त्यांना पूर्ण करताच आलं नाही, पण आपल्या पत्नीला शिकवण्याचं स्वप्नही अपुरं राहिलं. जणू पांडुरंगाच्या मनात त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं योजलेलं होतं. या दरम्यान संसाराचा गाडा रेटण्यासाठी ते बार्शी नगर परिषदेत नोकरीला लागले. त्याही कामात त्यांनी कधी चालढकल केली नाही की लांडी लबाडी केली नाही, पण त्यांचं मन मात्र यात रमलं नाही. त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं होतं, पण कसं याचं उत्तर मात्र सापडत नव्हतं. आणि अचानक मला काय रे? मला बैस बैस. काय पाहिजे? मी 6वी पास झालोय. मला पुढे शिकायचंय, पण बापू नाही शिकवत. घरात खायला दाणं नाही, आणि कुठनं आणू तुझ्या शिक्षणाला पैसे म्हणतो. तुमच्या ओळखीनं मला 4 घरं वार लावून द्या. कुठं पण राहीन, वार लावून जेवेन, पण शिक्षण घेईन. जगात शेतकऱ्यासारखा दुसरा दाता नाही. त्याच्या मुलाने भिकाऱ्यासारखा दारोदार तुकडे मागावेत. किती दुर्दैवी आहे. नाही जमलं तर चालेल, रागावू नका. दुसरीकडे कुठेतरी सोय बघतो मी. अरे अरे ऐक, हे बघ, काही दिवस राहा इथे. माझा डबा येतो खानावळीतून. आपण दोघं मिळून जेवू, चालेल? अरे काय करतोयस? आज आपण एका विद्यार्थ्याची सोय लावली, पण खेडोपाडी अशी कितीतरी मुलं असतील. त्यांना शिकावंसं वाटत असेल, पण परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नसेल. अशा मुलांच्या राहण्याची खाण्याची सोय शहरात करायला हवी. गरीबातल्या गरीब मुलाला देखील शिकायची इच्छा असेल तर त्याला शिक्षणापासून वंचित राहायला लागता कामा नये. ह्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्यासाठी बोर्डिंग काढणे. होय, बोर्डिंग काढणे. अरे बाबांनो, अडाण्याला या जगात काही पण किंमत नाही. पोरं शिकायला पाहिजेत. बघा, अजून विचार करा. तुम्ही म्हणताय ते खरं आहे मामा, पण पोरं शाळेत गेल्यावर गुरु कोण राखणार? हा, अरे आता असा विचार केला तर पोरं आयुष्यभर गुरच राखत राहतील. हा,
जरा मोठ्यांची पोरं बघा. आता तुम्हाला तोशीस पडेल, पण पोरं मोठी होतील, तुमच्या म्हातारपणाला आधार होतील. मामा, आता शिक्षण म्हटलं की खर्च आला का नाही? अरे तुम्ही तुमची पोरं पाठवा तर खरं. माझ्या बोर्डिंगमध्ये त्यांना मोफत प्रवेश देईन. तसं नवं पर. अहो तो आप्पाचा पोरगा हा. शिकायला म्हणून गेला आणि ख्रिस्ताव झाला की हो. नाही बाबा, आम्हाला काही आमचा धर्म बुडवायचा नाही. अरे अहो, सगळीच पोरं आपला धर्म कसा बदलतील? हं? आमच्या बोर्डिंगमध्ये असं होणार नाही. आता बोर्डिंग म्हटलं म्हणजे तिथं मराठोराची पण पोरं असणारच की. मग कसा करायला तिथं धर्म? नाही बाबा, आम्हाला तुझं ते शिक्षण बी नग आणि बोर्डिंग बी नग. अरे ऐक, चल जा बाबा तू. शिक्षणाला किती अडथळे, जातीचे, धर्माचे, पैशाचे, पण निराश होऊन चालणार नाही. काहीतरी मार्ग काढायलाच हवा. पण मुलं येणार कुठून? अक्का, हं? मी बार्शीत बोर्डिंग काढलंय, ते सांगायला आलो होतो. हं? तुझा आशीर्वाद पाहिजे. बाबू, खूप मोठा हो. समाजसेवेचा घेतलेला हा वसा आयुष्यभर सांभाळ बरं का. अक्का, आणखी एक मागितलं तर देशील? काय हवंय रे? तुझी मुलं दे आमच्या बोर्डिंगसाठी. देशील? अरे वेड्या, तुला बोर्डिंग कशापायी काढायला सांगितलं मी? माझ्या पोरांना तिथं राहायला यावं म्हणूनच. आणि तुझं बोर्डिंग म्हणजे माझ्या पोरांचं दुसरं घरच आहे. मामाच्या सावलीत राहतील माझी पोरं. भागवत, यश, जय तिघांनाही घेऊन जा. आणि वकील साहेब, त्यांना आवडेल का? मुळीच नाही. संध्याकाळी पोरं पंक्तीला असल्याशिवाय घास उतरत नाही त्यांचा. पण पोरांचं हित बघायचं म्हटलं तर आपलं मन मारायलाच पाहिजे ना. मी समजावून सांगेन त्यांना. घेऊन जा पोरांना. आपल्या भाचरांपासून सुरू केलेलं बोर्डिंग हळूहळू मोठं होत होतं. राम राम. राम राम. मामा मुलांना सोबत घेऊन गावोगावी बोर्डिंगसाठी ज्वारी मागत फिरत होते. शीते मी घेऊ का पोतं? मामा, ओ मामा. काय रे नाना? दर सालाला येता ना माझ्याकडे ज्वारी मागायला. या साली का नाही आलात? अरे नाना, या वेळेला ज्वारीचं पीक चांगलं झालं नाही. पावसाळ्यापर्यंत तरी पुरेल की नाही माहीत नाही. मग तुझ्या मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून माझ्या बोर्डिंगसाठी कशी ज्वारी मागू? या वेळेला 2 घरं जास्तीची मागीन. पुढल्या वेळेला पीक चांगलं आलं की येईन मागायला. असं कसं मामा? दर सालाला तुमच्या बोर्डिंगला ज्वारी द्यायचा नियम आहे आमचा. त्यो मोडी होय. तुमच्या बोर्डिंगातल्या पोरांच्या पोटाला कमी पडू नये असं आम्हाला वाटतं. हे घ्या ज्वारी. घ्या मामा. या मामा. मामा तुम्ही देव माणूस आहे सा. देव माणूस. मामा मुलांसाठी कोणतेही कष्ट उपसायला तयार होते. येतो. या. चला रे. त्यांची बोर्डिंगच्या मुलांवर पित्यासमान माया होती. मात्र शिस्तीच्या बाबतीत ते अत्यंत कडक होते. ए थांब. माजलास काय रे? सरत नाही तर घेतलं कशाला एवढं? माजोऱ्यांनो, तुमच्या पोटासाठी गोरगरीब ओंजळ पसा माझ्या झोळीत टाकतात. अशा अन्नाची केलेली नासाडी मला अजिबात खापणार नाही. बैस खाली. आणि संपवते. पोटभर जेवा
तुमच्या पोटासाठी आणखीन 10 गावं हिंडून मी धान्य गोळा करेन, पण असला माजोरीपणा मला अजिबात चालणार नाही. चला जेवा. मामांचा फक्त पुस्तकी ज्ञानावर विश्वास नव्हता. ज्या मातीतून माणूस वर येतो त्या मातीत काम करण्याची जर त्याला लाज वाटू लागली तर ह्या शिक्षणाचा उपयोग नाही असं त्यांना वाटत होतं. आधुनिक शिक्षण पद्धतीतील हा दोष मामांनी कल्पकतेने दूर केला. मामा पाठवायची का भाजी बाजारात? पाठवून द्या. आज बाजारात जायची पाळी कोणाची आहे? शित्या पाटलाची. शित्या, हिशोब बरोबर ठेवायचा बरं का? वय मामा. हा. राम राम मामा. काय चाललंय? राम राम. ही सगळी मुलं आपले विद्यार्थी बरं का? मामा, ही पोरं शेतातच काम करणार असतील तर अभ्यास कधी करणार? अभ्यास करणाऱ्याला काम करून सुद्धा अभ्यास करता येतो. हो. हा आपला गणपत मागल्या वर्षी वर्गात पहिला आला. कमवा आणि शिका योजनेचा सभासद आहे. कमवा आणि शिका ही कसली योजना आहे? आपल्याकडे येणारी बहुतेक मुलं गरीब घरातली आहेत. शिकायची इच्छा आहे, पण आई बापाकडे त्यांच्या शिक्षणासाठी पैसा नाही. बोर्डिंग मध्ये राहायला मोफत मिळतं, पण भोजन दर कसा परवडणार? शिवाय इतर वर खर्चही असतोच, तो कसा भागायचा? त्यासाठी ही योजना, कमवा आणि शिका. मुलांनी हवं असलेलं काम निवडायचं, करायचं, आणि त्या बदल्यात त्यांना जो मोबदला मिळतो त्यात त्यांनी आपला भोजन खर्च आणि इतर खर्च भागवायचा. यात 2 फायदे आहेत. मुलं आपल्या मातीशी असलेलं नातं विसरत नाहीत. त्यांना इथे रोज नवनवीन प्रयोग करायला मिळतात. घरी जाऊन तेच प्रयोग आपल्या शेतात करून ते उत्पादन वाढवू शकतात. दुसरा, संस्थेची भाजीपाल्याची दुधाची गरज भागते. संस्थेला लहान सहान गोष्टींसाठी हात पसरावे लागत नाही. संस्था स्वावलंबी होते. मामा मामा, बांधकाम चाललेली इमारतीच्या आवारात मुंग्याचं वारुळ आहे, खणून काढू का? छे, काही खणू बिडू नका. हा आणि नेकेकाला. अरे उगाच काय आपलं मुंग्यांचं घर मोडून टाकता? हा, जा जा म्हणतो ना. बरोबर आहे. अरे बाळा, असा फाटका सदरा का रे घातला तू? शिवून नाही घालायचा? राम राम मामा. राम राम. मी माझ्याचा बा. असं मध्ये काय येणं केलं? ऐतवारी काशीला निघालो होतो, एकदा लेकराला भेटावं म्हणून आलो. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. मामा, काशीला गेल्यावर आयुष्याचं सार्थक होतं या म्हणा. यात कसलं आलंय हो आयुष्याचं सार्थक? अहो, देव आपल्या मनात असतो. आपण केलेली चांगली कामं हीच त्याची पूजा. देव आपल्या लेकरा बाळात सुद्धा असतो. अहो, त्यांना उपाशी ठेवून त्यांच्या तोंडचं दूध काढून घेऊन कुठला देव प्रसन्न होणार? आपल्या पोरांना मोठं करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं, हे बापाचं कर्तव्य. अहो, संत सावतामाळी सुद्धा कधी नाही गेला काशीला. तो तर पंढरपुरापर्यंत सुद्धा गेला नाही. तो म्हणायचा, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी माझी पंढरी. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. बाबा, आपल्या कामात आणि कर्तव्यात देव आहे. चुकलंच माझं समज. मामा, तुम्ही आमच्या पोरांसाठी एवढं करताय,
पण मी येडा याला सदरानं बुक न देताच काशीला निघालो. माद्या, बाजार दिवशी साठलेला पैसा आणतो आणि मग तुला सदरानं बुक घेऊन टाकतो. आता कसं बोलणार? मामांचं मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे बारीक लक्ष होतं. पुस्तकी शिक्षण ज्ञान वाढवतं, तर शारीरिक शिक्षण मिळालेलं ज्ञान पेलायची ताकद देतं, यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या बोर्डिंगमधून शिकलेली मुलं केवळ पोटभरू कारकून न बनता समाजाच्या हितासाठी काम करणारे तरुण बनावेत, ही त्यांची मनीषा होती. आपल्या विद्यार्थ्यांना ते त्याच दृष्टीने तयार करत होते. लोकांना त्यांच्या चुका दाखवून देण्याचं कार्य तुमच्यासारख्या नवशिक्षित मुलांचं आहे. मी सांगतो त्यावर विचार करा. तीर्थक्षेत्री जाऊन तिथले दरवाजे, चौकटी, रस्ते सुद्धा आपली माणसं सोन्या चांदीनी मढवतील, पण आपल्या घराच्या दारासमोरचा खड्डा फुकटची माती घालून सुद्धा बुजवणार नाहीत. का? तर मी केलेल्या मेहनतीचा फायदा मी दुसऱ्याला का करून द्यायचा, हा स्वार्थी विचार. हे बदलायला पाहिजे. पैसेवाल्या जमीनदारांना सुद्धा शिक्षणासाठी दरमहा 5 रुपये भोजन फी देणं खर्चाचं वाटतं. मात्र शिकलेल्या नवरदेवाच्या नावानं भरमसाठ हुंडा घेतात. लग्नासाठी 5-10 हजार रुपये सहज खर्च करतात. हे योग्य आहे का? म्हणून मुलांनो, हे विचार तुम्हाला गावोगावी पोचवायचे. बाळांनो, फक्त स्वार्थ बघू नका. आपण काय परिस्थितीत शिकलो ह्याचा कधी विसर पडू देऊ नका. आणि आपल्या कुवतीत असलेलं कार्य करायला कधी मागे हटू नका. मामांचे हे विचार खोलवर बिंबवण्यासाठी संस्थेला स्वतःचं हायस्कूल हवं. जगदाळे मामांनी हे बोर्डिंग स्थापन केल्यापासून माझ्या मनात हा विचार नेहमी येत होता. शेवटी आज मी ठरवूनच आलो. जगदाळे मामांपुढे हट्टच धरायचा. यापूर्वीही मामांच्याकडे मी याविषयी बोललोय, पण आज विचारांना कृतीची जोड देतोय. मी आज हायस्कूलच्या बांधकामासाठी 11,000 रुपयांची देणगी जाहीर करत आहे. त्याचबरोबर माझी तडवळे येथील 52 एकर 7 गुंठे जमीन मी बोर्डिंगला बहाल करत आहे. मामा, युअर ग्रेट. नाना, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं की पुन्हा एकदा संस्थेला भेट दिली पाहिजे बरं का? अहो, एकदाच काय, जेव्हा केव्हा मी बार्शीत येईन तेव्हा मुक्कामाला तुमच्याकडेच येईन मी मामा. हो. अहो, हे घर का मला परका आहे? हे बघा, तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा जेवणाच्या ताटावरून उठून हात धुवायला म्हणून तुमच्याकडे येईन. पण माझी तुम्हा सगळ्यांना एक सूचना आहे. अहो, तुम्ही मुलांचं बोर्डिंग बांधलं ते फार चांगलं काम केलं, पण मुलींचंही एक बोर्डिंग व्हायला पाहिजे. स्त्री शिक्षण हे फार महत्वाचं काम आहे. तेव्हा क्रांतिसिंहांनी मामांच्या मनातला स्त्री शिक्षणाचा दबलेला विचार पुन्हा जागृत केला. स्त्रिया म्हणजे कळसूत्री बाहुल्या नव्हेत रे. निर्जीव बाळबिस्तारा नाहीत की पिलांना जन्म देणाऱ्या शेळ्या मेंढ्या नाहीत. अंबादास, स्त्रियांच्या कडेवर राष्ट्र वाढतात, उत्कर्ष पावतात, पण त्याच अडाणी. आई हा माणसाचा पहिला गुरु, पण तीच अडाणी राहिल्यामुळे आज आपला देश अनेक शिवाजींना, तानाजींना, परमहंसांना, विवेकानंदांना आणि रमणांना मुकला रे. मामा, पुण्या मुंबईमध्ये शिकणाऱ्या मुली फक्त ब्राह्मणांच्या आणि श्रीमंतांच्याच.
ते अपवाद. पण बहुजन समाजाचं काय? त्यांच्या मुलींना कोण शिकवणार? महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा काढल्या. कर्वेंनी हिंगण्यात मुलींच्या शिक्षणाची सोय केली. पण ते तेवढ्यावरच राहिलं. अजून म्हणावा तसा मुलींच्या शिक्षणाचा प्रसार झाला नाही. मुलींच्या आयुष्याचं परंपरागत रूढी, सामाजिक धार्मिक अंधश्रद्धा यांच्यामुळे पोतेर झालं. त्यांचा त्याग, सोशिकता, दांडगी म्हणून काय त्यांच्यावर मन मानेल तसा अन्याय करायचा? त्या शिकल्या तर ह्याविरुद्ध लढा देऊ शकतील. एकदा मामाने विचार पक्का केला की मग त्यांना थांबवणं कोणाच्याच हातात राहत नसे. मुलींच्या शिक्षणासोबत त्यांनी मुलींना शारीरिक शिक्षणाचे धडे द्यायलाही सुरुवात केली. ज्यांच्या कडेवर राष्ट्र वाढतात त्या स्त्रिया निरोगी असाव्या, त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी हा मामांचा ध्यास होता. मामांच्या बोर्डिंगमध्ये मुलं मेहनत करत होती, मन लावून अभ्यास करत होती. पण मामांचे गरीब घरच्या मुलामुलींना शिकवण्याचे प्रयत्न सगळ्यांनाच पटत होते असं नाही. जगदाळे मामा आहे का? हे बाहेर ओढाले त्याला, निस्त्या भानगडी करतो या. बऱ्या बोला बाहेर येतोस का मोडूदार? ये बाहेर लवकर, बाहेर ये. आलो. जगदाळे मामा तूच नव्ह? होय. काय काम आहे? काय काम बिम नाही. तुझा दुसरा पाय बी मोडायचा हाय. वय मला मारायला आलाय? मारा बाबांनो, खुशाल मारा. माझ्या मरणानं जर तुमचा फायदा होणार असेल तर मी मरायला तयार आहे. पण लक्षात ठेवा, मी हे माझ्यासाठी किंवा माझ्या पोराबाळांच्या सुखासाठी कार्य करत नाही. अरे तुमच्या पोराबाळांसाठी करतोय. ह्या बोर्डिंगमध्ये आणि हायस्कूलमध्ये तुमची पोरं बाळं शिकून सवरून मोठी होतील. पण त्यांना शाळेत पाठवणार कोण? तुम्ही. अरे तुम्हाला स्वतःचा विचारच नाही. दुसऱ्याच्या विचारावर कुणाचाही मुर्दा पाडणार. तुमच्या अशा या वागण्यानं तुमची पोरंही तशीच होतील, अडाणी आणि अविचारी. आणि तीही कुणाची तरी गुलाम बनून राहतील आणि त्यांच्या इशाऱ्यावर कोणाचाही मुर्दा पाडतील, तुमच्यासारखीच. मारा बाबांनो, मारा. होऊ दे तुमचं समाधान. चला मारा मला. मामा मामा आम्हाला माफ करा मामा, माफ करा मामा. मामासाहेब जगदाळे यांनी आपल्या आयुष्यात बहुजन समाजाला शिकवून शहाणं करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं. त्यांच्या अनेक निष्ठावान सोबत्यांनी त्यांना आयुष्यभर साथ केली. एका लहानशा खोलीत निघालेलं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ मामांच्या आणि त्यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी भरभराटीला आलं. 42च्या स्वातंत्र्य लढ्यात मामांच्या प्रेरणेने आमदार गोविंदराव बुरगुटे, सुंदर जगदाळे, रंगनाथ गवळी,
दत्तात्रय पाटील, केशव घुटे, संभाजी नवले इत्यादी कार्यकर्ते सक्रिय होते. मी दत्तात्रय नामदेव अंधारे पांडकेश्वरकर, कर्मवीर विद्यालय चारे या विद्यालयाचा मी पहिला मुख्याध्यापक. मी प्रकाश निवृत्तीहून मोठे BSc B.Ed मुख्याध्यापक म्हणून या प्रशालेमध्ये काम करत आहे. मामांनी पुस्तकी शिक्षणासोबतच शारीरिक शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिलं होतं. आजही ती प्रथा संस्थांच्या शाळांमधून सुरू आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला. अरे कॉलेज काढणं काय एवढी सोपी गोष्ट आहे काय? तुला काय ओझं पडतंय? अरे बाकीची उस्तवारी कोणी करायची? अरे किती परवानग्या लागतील, किती लोकांच्या मागे धावावं लागेल. हा फॉर्म भरून दे, ते लिहून दे. कमी का कटकटी असतात? मामा, आजवर तुम्ही न थकता ही सगळी कामं केलीतच की. अहो, कॉलेजसाठी पडेल ती कामं करायला आम्ही तयार आहोत. सगळी कामं मी करीन मामा, तुम्ही फक्त आमच्या पाठीशी राहा. अरे राजा, तुझी कळकळ समजते मला, पण राजा, हा पांढरा हत्ती पोषणं माझ्याच्यानं नाही व्हायचं. आणि पैसे, अरे डिपॉझिट भरायचं म्हटलं तर लाखभर रुपये लागतील. ते कुठून आणणार? मामा, आम्ही 15 जणांनी सोसायटीतून प्रत्येकी 1,000चं कर्ज घेण्याचं नक्की केलंय. बाकीचेही हप्त्यानं पैसे देणार आहेत. पैसे जमा होतील मामा. या सगळ्या बेभरवशाच्या गोष्टी आहेत. तरीही पैसा गोळा होतो, चांगल्या कार्यासाठी पैसा मिळतो. पण निस्वार्थीपणे सेवाभावाने काम करणारे कार्यकर्ते मिळत नाहीत. इतक्या सगळ्या भानगडी करून डोलारा उभा करायचा आणि माणसं न मिळाल्याने मध्येच कोसळायचा. किती नामुष्की होईल संस्थेची. असं घडू द्यायचं नसेल तर मला सांगा, तुमच्यापैकी संसाराची पर्वा न करता किंवा ब्रह्मचारी राहून संस्थेसाठी आपलं जीवन वाहून घ्यायला कोण तयार आहे? असा कोणी तयार असेल तर आपण निश्चितपणे कार्य करू. आम्ही तयार आहोत मामा. 20 जून 1960 पासून बार्शीमध्ये संस्थेने स्वतःचं पहिलं श्री शिवाजी महाविद्यालय सुरू केलं. त्यानंतर संस्थेने मागे वळून पाहिलंच नाही. विविध महाविद्यालय सुरू केली. वाशीचं हे महाविद्यालय तर संस्थेचं वैभवशाली महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मामांनी आपल्या परिश्रमाने पाया रचला. या महाविद्यालयांमधून आज हजारो मुलं मुली शिक्षण घेत आहेत. वाशी महाविद्यालयाचे हे पहिले प्राचार्य श्री व न यांनी वादळात दिवा लावला. वाशी महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य श्री चंद्रकांत मोरे. संस्थेचा कार्यभार त्यानंतर तिसरे प्राचार्य श्री सोपान मोरे यांनी सांभाळला. संस्थेचे चौथे प्राचार्य श्री सूर्यकांत जगदाळे. मी प्राचार्य डॉक्टर शारदा मोरे या महाविद्यालयामध्ये 1 डिसेंबर 2009 पासून मी चार्ज घेतलेला आहे आणि 2 विद्यार्थिनींना घेऊन सुरू केलेले हॉस्टेल आज 200 मुली राहण्याइतकी याची कॅपॅसिटी आहे.
मी कृषीतंत्र विद्यालयातील प्राचार्य या नात्याने बोलते आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. तरी पण आपल्याकडील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. तर त्यांना ॲग्रिकल्चरमध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे शाळेचे माजी मुख्याध्यापक श्रीयुत कोकाटे सर, त्यानंतर श्रीयुत खाडे सर आणि हे श्रीयुत साळुंके सर, हे हातगुडे सर, त्यानंतर श्रीयुत चव्हाण सर, त्यानंतर श्रीयुत जगताप सर, त्यानंतर श्रीयुत वर्गे सर आणि सध्या कार्यरत असलेले महाराष्ट्र विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्रीयुत लोखंडे सर, मुख्याध्यापिका माननीय एटेवाड मॅडम आणि पर्यवेक्षक माननीय भालके सर. कर्मवीर डॉक्टर मामासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आज मितीला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या 14 माध्यमिक शाळा, 5 प्राथमिक शाळा, 5 महाविद्यालय, 2 शेतकी महाविद्यालय, 5 विविध प्रशिक्षण केंद्र, तर 3 बालवाड्या, 4 वसतिगृह, त्याचबरोबर भव्य हॉस्पिटल, छत्रपती मुद्रणालय, स्वस्त धान्य दुकानं, कर्मवीर कम्प्युटर सेंटर अशा विविध संस्था कार्यरत आहेत. संस्थेत वीर माता व वीर पत्नी यांच्या सत्काराची प्रथा मामांनी सुरू केली. कर्मवीर मामासाहेब जगदाळे जेव्हा आजारी होते त्यावेळेस मी मिशन हॉस्पिटल मिरजमध्ये शिकत असताना आमच्याकडे आले. या मामा या, बस. बस सावकाश. आता तब्येत ठीक आहे, पण औषध चुकू नका आणि तब्येतीची काळजी घ्या. काळजी करू नका. काळजी? अरे मी कशाचीच काळजी करत नाही. पण 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 काय मामा? पण सांगतो तुला नंतर. पण आधी मला एक सांग, डॉक्टर झाल्यावर तू काय करायचं ठरवलंयस? मामा, गावात एखादा दवाखाना काढणार का मोठ्या शहरात जाऊन हॉस्पिटल उभं करणार? अजून तो विचार केलेला नाही मामा. बघू, नंतर ठरवेन. आधी शिक्षण पूर्ण करून मला डॉक्टर व्हायचं, एवढंच. अरे बाबा, या आजारपणामुळं माझ्यासारख्या माणसाची काय अवस्था झाली आहे माझी मलाच ठाऊक. मग इतरांचे काय हाल होत असतील. पण काय करणार, आपल्या खेड्यापाड्यात ना डॉक्टर ना दवाखाना, सगळी तिकडं मोठ्या शहरात. मुलं शिकतात, मोठी होतात, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात आणि जातात मोठ्या शहरात, नाहीतर परदेशात.
पैसे कमवण्यासाठी. या आपल्या खेड्यापाड्यातील नातेवाईकांचा, मित्रांचा, गोतावळ्याचा कोण विचार करत नाही. याचंच मला दुःख वाटतंय. हा, पण मी ठरवलंय आपल्या बार्शीत एक आरोग्य मंदिर उभं करायचं. पण तुझी साथ पाहिजे मला. काही इतरांसारखा डॉक्टर झाल्यावर तू पण जाणार परदेशात. जिथं पेरलं तिथं बी उगवतं, आणि जिथं उगवतं तिथल्या लोकांना त्याचा फायदा होतो. तू पण असंच कर. जिथं शिकलास, वाढलास, तिथं जाऊन तिथल्या गोरगरिबांची सेवाभावी वृत्तीनं सेवा कर. त्यातच तुला समाधान मिळेल. पोरा, आपल्या संस्थेनं जर हॉस्पिटल उभं करायचं ठरवलं तर तू मिशनरी वृत्तीनं काम करशील. मामा, माझ्यासारखी मुलं तुमच्या बोर्डिंगमध्ये शिकून सवरून समाजात मोठी झाली. मामा, हे शरीर, हे शिक्षण, हे तुमचंच देणं आहे. मी तुमच्या हॉस्पिटलचं काम करायला तयार आहे. ही माझ्या आयुष्यात फार मोठी संधी आली. मला आशीर्वाद द्या मामा. अरे डॉक्टरा, काय करतोयस हे? कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी विद्यार्थी दशेमध्ये केलेले संस्कार लाख मोलाचे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आयुष्यभर पुरले. दरम्यानच्या काळात मी MS झालो आणि या ठिकाणी मामासाहेबांना भेटण्यासाठी आलो. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल सुरू करायचं आहे, तू राहशील का? तर क्षणाचाही विलंब न लावता मी होय म्हणालो. 3-4 ठिकाणच्या देशातील परदेशातील ऑफर असताना देखील या ठिकाणी मामासाहेबांची जबर इच्छा पाहून या ठिकाणी थांबावंसं वाटलं. आज या ठिकाणी थांबल्याबद्दल 35 वर्षाचा विचार केला तर मला धन्यता वाटते. मामांच्या इच्छेनुसार हॉस्पिटल उभं राहिलं. आज अनेक सोयीसुविधांनी उभं असलेलं हे हॉस्पिटल लोकांची सेवा करतंय. सामान्य माणसाला सहज उपलब्ध न होणाऱ्या वैद्यकीय सुविधा या हॉस्पिटलमुळे इथल्या गरीब लोकांना मिळत आहेत. मामांनी घेतलेलं लोकसेवेचं व्रत आजही इथे आवर्जून पाळलं जातंय. लोकसेवेचं व्रत घेतलेल्या मामांना आयुष्यभर खूप खडतर प्रवास करावा लागला. असंख्य अडचणींवर मात करावी लागली. बोर्डिंगचं बांधकाम सुरू असताना त्यांचा एक पाय अधू झाला होता. पुढे पक्षघाताचा झटका आला. तरीही मामा घेतलेल्या व्रतापासून मागे हटले नाहीत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचं कौतुक म्हणून मराठवाडा विद्यापीठाने त्यांना मानाची D.Litt पदवी बहाल केली. आता मामांचं शरीर थकलं होतं. मामांचा परतीचा प्रवास सुरू झाला. एकोणीसशे 1974 ते 1980 या 6 वर्षात मामांनी धीरोदात्त योद्ध्याप्रमाणे आजाराशी झुंज दिली. पण देवगुणाच्या माणसाला देवानीच बोलावणं पाठवलं. उभं आयुष्य
ज्ञानदानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची प्राणज्योत 30 मे 1981 रोजी विझली. शेतकऱ्यांच्या दारोदारी ज्ञान गंगेचा हा वार करी, फुले शाहूंच्या विचारांची मशाल घेऊन करी. शिक्षणाची वाहती गंगा सोडून या भूवरी, अनंतात हा विलीन झाला समतेचा पुजारी. कर्मवीर समतेचा पुजारी. कर्मवीर वसा घेऊया कर्मवीरांचा, वसा घेऊया कर्मवीरांचा, बहुजन सारे सुखवाया. अविरत झिजूनी ज्ञान दिव्याने, अविरत झिजूनी ज्ञान दिव्याने, घाटा साऱ्या उजळाया. वसा घेऊया कर्मवीरांचा, बहुजन सारे सुखवाया. अविरत झिजूनी ज्ञान दिव्याने, वाटा साऱ्या उजळाया. वसा घेऊया, वसा घेऊया. जिजाऊ शिवबा आदर्श आमुचा, अक्षय अभंग तुकयाचा. जिजाऊ शिवबा आदर्श आमुचा, अक्षय अभंग तुकयाचा. फुले आगरकर शाहू आंबेडकर विचार प्रेरूया त्यांचा. वर्ण व्यवस्था जाती पाती, वर्ण व्यवस्था जाती पाती, जुनी जळमटे झाडूया. वसा घेऊया, वसा घेऊया, वसा घेऊया कर्मवीरांचा.
बहुजन सारे सुखवाया वसा घेऊया वसा घेऊया कर्मवीरांची आनंद मोडू मुरात त्यांचा जगूया बसा कर्मवीरांची आनंद मोडू मुरात त्यांचा जगूया बसा त्यागनी सेवा मामांचा जगी उठवूया महाठसा बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय धडा चलारे गिरवाया बसा घेऊया कर्मवीरांचा बहुजन सारे सुखवाया अविरत झिजुनी ज्ञान दिव्याने अविरत झिजुनी ज्ञान दिव्याने वाटा साऱ्या उजळाया बसा घेऊया 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 कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामांच्या पायाशी आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत की आम्ही बहुजन समाज साक्षर करण्यासाठी कर्मवीरांचा वसा घेत आहोत मामांनी उभे केलेले आदर्श आमच्या पुढे सतत राहतील जिजाऊ शिवबा तुकोबा फुले शाहू आगरकर आंबेडकरांच्या विचारांची समाज मनात बीजे पेरण्यासाठी परंपरा पावन करू मामांची ही ज्ञानगंगा गोरगरीब शेतकरी कामकरी मागासवर्गीय अन्य मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमाती अपंग आदिवासी या विविध समाज स्तरातील मुला मुलींपर्यंत अखंड पोहोचवू विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडे प्रामुख्याने लक्ष देऊ ज्ञानदानाबरोबरच आरोग्य सेवेचे व्रत अखंड चालू ठेवू श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचा कारभार मामांनी घालून दिलेल्या त्याग व सेवाभावी वृत्तीने सतत चालू ठेवू कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा अमर रहे कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा अमर रहे